हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या छान अशा व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे अन्वीज टिफिन ब्लॉग. तर मी आज तुम्हाला शेअर करत आहे माझी हुलग्यासोबतची कहाणी. आता हुलगे हे कडधान्य फक्त ना नगर, नाशिक वगैरे या भागामध्ये जास्त खाल्लं जातं असं मला वाटतं. का तर माझे आईवडील आहेत सोलापूर जिल्ह्यातील आणि तिकडे मी सहसा काही खाल्लेलं हे पाहिलेलं नाही आहे माझ्या रिलेटिव्हजमध्ये. आणि मग अशा प्रकारे आम्ही राहत होतो लहानपणापासून नगर भागामध्ये आणि मग तिथे हुलगे हा प्रकार खूप खाल्ला जातो. तर थोडा कमी पाण्याचा भाग असल्यामुळे कडधान्य तिथे जास्त प्रमाणात खाल्ले जातात. आता हुलग्याच्या शेंगुळ्या आम्ही ज्या भागामध्ये राहायचो ना, ती एक चाळ होती म्हणजे एक गल्ली होती आणि तिथं वेगवेगळ्या ठिकाणची लोकं असे येऊन राहायचे. मग ते एकमेकांनी पूर्वीच्या जमान्यात माहीतच असं आता पण करतात, पण पूर्वी तर मग अशाच प्रकारे अन्नपदार्थांची देवाणघेवाण करता करता माझ्या खाण्यात आली ह्या हुलग्याच्या शेंगुळ्या सर्वप्रथम. मी खूप लहान होती, मला आठवतही नाही, पण जेव्हा सुरुवातीला मी खाल्लेल्या. पण जशी मी लहानाची मोठी झाली तसे मला हुलग्याच्या शेंगुळ्या आवडतात. हुलग्याचं कडधान्य आवडतं, हुलग्याचं कढण, हुलग्याचं माडगं, प्रत्येक पदार्थ मला हुलग्याचा फार आवडतो. आणि नॉनव्हेजही मला आवडतं, पण सगळ्या पदार्थांमध्ये नॉनव्हेजपेक्षाही सगळ्यात एक नंबरवरती असेल तर ते माझा आवडतीचा पदार्थ आहे हुलगे. तर मला हुलग्याचे प्रत्येक पदार्थ आवडतो. पण कच्च्या हुलग्याची भाजी कढण मला फारशी नाही आवडत, जेवढी मोड आलेली हुलगे आणि शेंगुळ्या मला आवडतात. आणि माडगे मला फारसं नाही आवडत, पण हुलग्याच्या शेंगुळ्या आणि हुलग्याचं कढण हे मला फार आवडतं. याला इंग्लिशमधून म्हणतात हॉर्स ग्रेन. तर तुम्ही खाल्ला आहे का नक्की मला सांगा. आणि मी आणि माझ्या फ्रेंडने आम्ही दोघींनी सोबतच खाल्लं होतं हे हुलग्याच्या शेंगुळ्या आणि त्याच्यानंतर आम्ही इतक्या वेळा केलं. आता काही-काही ठिकाणी आम्ही ज्या भागामध्ये राहायचो ना नगर भागात, तिथे हुलगे इतके पातळ नव्हते करत, तर अगदी सुके हुलगे करून, शेंगुळ्या करून त्याला फोडणी देऊन मग ते खाल्ले जायचे चाळणीमध्ये उकडून. तर वेगवेगळ्या भागांमध्ये अशा शेंगुळ्या या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात. खूप वेगवेगळ्या प्रकारे या शेंगुळ्या केल्या जातात. पण मला आवडतात अशा पातळ सूप करून त्याच्यामध्ये टाकून आणि मग अशा प्रकारचेच हुलग्याच्या शेंगुळ्या मला आवडतात. आणि हुलग्याच्या शेंगुळ्या हा माझा फार जिव्हाळ्याचा हे आहे. सर्दी असू द्या, खोकला असू द्या, ताप असू द्या किंवा काहीही तुम्ही आजारी पडू द्यात, हे जर खाल्लं ना तर तुमच्या तोंडाला चव येणार म्हणजे येणार. आणि माझे सासरे आहेत ना आमच्या अण्णा, त्यांनाही अतिशय जास्त आवडतात. ते तर एकदा सापडलं नाही म्हणून इतके दुकानं त्यांनी शोधली होती ना, हुलगे सापडत नाही, सापडत नाहीत म्हणून. तर अशा आमच्या दोघांनाही आवडतात आणि आम्ही करतो आणि खातो. आणि अशा प्रकारे आहे या हुलग्याचा माझ्या आयुष्यातलं उगमस्थान, की खूप लहान असताना कोणीतरी दिलते आणि मग ती खाल्ले होते. का तर आमच्या घरी हा काही पदार्थ कधी बनत नव्हता म्हणून. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत याची कहाणी मी शेअर करते. कशी वाटली नक्की मला सांगा.